श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता सर्व स्वामी भक्तांसाठी आनंदाची गोष्ट येत आहे ते म्हणजे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. आणि स्वामींचा प्रकट दिन म्हटलं की आपल्या मनात येतं की मला पारायण करायचं आहे, मला स्वामींची सेवा करायची आहे, माझ्या मनातील काही अपूर्ण इच्छा आहे, त्या स्वामी यावर्षी तरी पूर्ण करतील. तर आपण पण करून काही गोष्टी केल्या तर नक्कीच स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा होते आणि आपल्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात. तर मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कशी स्वामींची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करू शकतो आणि स्वामींची आपल्यावर कृपा करून घेऊ शकतो याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया की स्वामींचा प्रकट दिन कधी आहे, आपण कधी स्वामींची सेवा करू शकतो, कशी स्वामींची सेवा करू शकतो, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगते. तर आता 20 मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. तर 20 मार्च पासून 21 दिवस आधी म्हणजे 28 फेब्रुवारी पासून 21 दिवस आपण स्वामींची मनापासून सेवा करू शकतो. त्यामुळे स्वामींची नक्कीच आपल्यावर कृपा होईल आणि आपल्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर स्वामींची सेवा करायची कशी आहे? तर 21 दिवसात आपण संकल्प करायचा आहे, की मी या 21 दिवसात मी नाम जप करेल किंवा मी तारक मंत्र म्हणेल किंवा कोणाला पारायण शक्य असेल तर पारायणही करू शकता. तर ज्यांना करायचं आहे त्यांनी कसं करायचं आहे, तर कोणाला 7 वेळेस पारायण करायचं असेल तर तुम्ही 3 दिवसातही पारायण करू शकता. म्हणजे एक पारायण 3 दिवसात असं 7 त्रिक 21 दिवसात तुम्ही 7 वेळेस पारायण करू शकता. तर 3 दिवसाचं पारायण करताना करायचं काय? तर ते कसं करायचं? तर तुम्हाला 3 दिवसात पारायण करायचं आहे तर एकूण अध्याय आहेत 21. तर 21 अध्याय म्हणजे रोज तुमचे 7 अध्याय वाचून झाले पाहिजेत. आणि 3 दिवसाचं पारायण करताना खूप कडक करावं लागतं कारण ते खूप पाळावं लागतं. तर 3 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा माहिती देते. नंतर 7 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे याबद्दल माहिती देते आणि नंतर ज्यांना पारायण शक्य नाहीये त्यांनी नामजप कसा करायचा आहे, किती करायचा आहे, नंतर तारक मंत्र कसं म्हणायचं आहे, या सर्वाबद्दल मी तुम्हाला माहिती देते. तर 3 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे? तर सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपलं सगळं काम आवरायचे आहेत. नंतर आपलं घरातलं देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर देवासमोर बसूनच आपण एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावर पिवळी किंवा लाल वस्त्र अंथरायची आहेत. त्यावर स्वामींची प्रतिमा असेल तर प्रतिमा ठेवायची आहे. स्वामींची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे. त्याची पूजा करायची आहे आणि एक नंदादीप जवळ लावून ठेवायचा आहे म्हणजे दिवा, की आपलं पारायण पूर्ण होईपर्यंत तो दिवा चालूच असला पाहिजे. आणि जर तुम्ही अखंड दिवा ठेवलात तर अतिउत्तम. अ, तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे आणि बाकी स्वामींच्या प्रतिमेला हळदी-कुंकू व्हायचं आहे. नंतर तो ग्रंथ आहे त्याला हळदी-कुंकू व्हायचं आहे. त्याची पूजा करायची आहे आणि पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचायला सुरुवात करायची. अध्याय चालू करायच्या आधी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायचं आहे किंवा गणपतीचं नामस्मरण करायचं आहे. कारण आपण कुठलीही गोष्ट, चांगली गोष्ट सुरुवात करताना आपल्या गणपती बाप्पाचं नक्कीच स्मरण करत असतो. त्यामुळे पहिल्यांदा गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर स्वामींचा जप करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला सुरुवातीला शक्य नसेल तर तुम्ही शेवटीही म्हणू शकता. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत. अ, अ, असं तुम्ही 3 दिवस 7 अध्याय वाचायचे आहेत. नंतर पहिल्या दिवशी अध्याय वाचून झाले, की स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाला, की नंतर करायचं काय, आरती करायची आहे आणि तिथं बसून तुम्ही जप करू शकता किंवा मग तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे, जप म्हणायचा आहे. आणि ज्यांना एका बैठकीत शक्य नाहीये, म्हणजे काही लोकं म्हातारी असतात, त्यांना एका जागेवर बसणं शक्य नाहीये, किंवा घरात एकटे असतात, तर कोणी आलं गेलं तर तुम्हाला उठावं लागतं. तर तुम्ही उठू शकता. असं नाहीये की एकदा बसलं तर एकदा केलंच पाहिजे, असं काही नाही. तर तुम्ही ते 3 सत्रातही करू शकता. म्हणजे 1 ते 7 अध्याय आहेत. तर तुम्ही सकाळी 3 अध्याय, दुपारी 1 अध्याय, सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 सत्रातही तुम्ही अध्याय वाचू शकता. फक्त ठरवलंय तुम्ही, की मी आता 3 दिवस मी पारायण करणार आहे. तर ते 3 दिवसाचं तुम्ही कटाक्षानं पाळायचं आहे, की मी 3 दिवसात एवढे हे वाचणारच आहे एका दिवसात. तुमचे ते वाचून झालेच पाहिजेत. नंतर काय, पारायण करताना स्वच्छता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. रोज तुम्ही 21 दिवसांची स्वामींची सेवा करताय, तर उंबऱ्यावर तुम्ही हळदीचा लेप लावायचा आहे. नंतर उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि उंबऱ्यावरती दिवाही ठेवायचा आहे. डाव्या बाजूला दिवा ठेवायचा आहे. म्हणजे बाहेरून आतमध्ये येताना उजव्या साईडला, घरातून बाहेर जाताना डाव्या साईडला दिवा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घरात आपण घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, मग पारायणाला बसायचं आहे. पारायण करताना शक्यतो बोलायचं नाही कोणाशी आणि पारायण करताना पाळायच्या गोष्टी काय आहेत?
तर शक्यतो जेवढं शक्य आहे तेवढं मौन पाळायचं आहे. एका बैठकीतच पारायण पूर्ण करायचं आहे एका दिवसाचं. शक्यतो उठायचं नाहीये, परान्न खायचं नाहीये, मांसाहार करायचा नाही. अ, कारण आपले स्वामी प्राणीप्रेमी आहेत आणि आपल्या स्वामींना कुठाची हत्या किंवा काहीही करून आपण ते खाणं हे योग्य गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे मांसाहार ही गोष्ट तर करायचीच नाहीये. दुसरी गोष्ट परान्न घ्यायचं नाहीये. काही कारण असो, समजा तुमच्या घरात लग्न आहे किंवा तुम्हाला कुठं इमर्जन्सीत जावं लागलं आणि तिथं तुम्हाला खायची वेळ आली, तर तुम्ही नक्की खाऊ शकता. असं काही नाहीये की नाहीच खायचंय. तुम्ही खाऊ शकता. शक्यतो अशा वेळेस फळं वगैरे या गोष्टी तुम्ही खाल्लेलं उत्तम. नंतर दुसरी गोष्ट काय की ब्रह्मचर्य पाळायचं आहे. तर जेवढे दिवस आपण पारायण करणार आहोत, तेवढे दिवस आपण ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि तिसरी गोष्ट हां, या सर्व गोष्टी झाल्या. नंतर 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. तर 7 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचायचे आहेत. तर 7 दिवसाचं पारायण करताना पण याच गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या आहेत, की 7 दिवस पारायण करताय तर एकाच जागेवर बसून पारायण करायचं आहे. जागा बदलायची नाही आणि जर समजा कोणाला खाली बसून पारायण शक्य नसेल, तर तुम्ही खुर्चीवर बसूनही पारायण करू शकता. असं नाहीये, की मी खुर्चीवर बसून पारायण कसं करू? मला शक्य नाहीये. तर तसंही करू शकता आणि ज्यांना पारायण करणं शक्यच नाहीये म्हणजे जे काही लोकं जॉब करतात किंवा काही महिला जॉब करतात किंवा काही बिझनेस करतात, तर त्यांना शक्य नसतं पारायण करणं. तर अशा लोकांनी स्वामींची सेवा करायची इच्छा आहे, तर तुम्ही स्वामींचा रोज 11 दिवस 11 माळ जपही करू शकता. म्हणजे स्वामी समर्थांचा जप करायचा आहे 11 माळेचा आणि ज्यांना नंतर तारक मंत्राचाही 11 वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता किंवा 21 वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा करू शकता आणि रोज ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज नक्कीच मठामध्ये जाऊन स्वामींची आपल्याला जी सेवा घडेल ती आपण सेवा करायची आहे. तिथं जे काही आपल्याला वाटेल, की मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, ती सेवा आपण नक्की करायची आहे आणि अन्नदानही करायचं आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण अन्नदान करायचं आहे आणि नंतर दुसरी गोष्ट काय, तर काही जण म्हणतात, की मला नामजप सुद्धा शक्य नाही, मी तारक मंत्र पण म्हणू शकत नाही, तर किंवा एका बैठकीत बसून मी 11 माळा जप करू शकत नाही. तर तुम्ही स्वामींचा चालता बोलता सुद्धा तुम्ही मंत्र नाम जप करू शकता, म्हणू शकता. असं नाहीये, की एका जागेवर बसूनच तुम्ही 11 माळा म्हणायचंच आहे आणि करायचंच आहे. तुम्ही फक्त मनात संकल्प आणि कुठलीही गोष्ट म्हणजे पारायण करताना तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी पारायण करताय, ती गोष्ट आपण स्वामींना आपल्या बोलून दाखवायची आहे, की "स्वामी, मी यासाठी हा संकल्प घेते, मी यासाठी हे पारायण करते किंवा मी यासाठी हा मंत्र नामस्मरण करते किंवा मी तारक मंत्र माझी ही इच्छा आहे, ही पूर्ण करा, यासाठी मी तारक मंत्र म्हणते." ही गोष्ट आपण सुरुवातीलाच स्वामींना सांगायची आहे. म्हणजे करायचंय काय, तर तुम्ही आता पारायण करायला सुरुवात करणार आहे. तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, की कोणाचं लग्न जमत नाहीये किंवा तुमचं काही काम होत नाहीये किंवा तुमच्यावर काही संकट, आर्थिक संकट आहेत किंवा तुमच्यावर काही कर्ज आहेत, मला याच्यातून मुक्तता पाहिजे. तर त्या गोष्टी आधी तुम्ही स्वामींना बोलून दाखवायच्या आहेत, की "स्वामी, मी या गोष्टीसाठी, या गोष्टीतून बाहेर निघायचंय किंवा ही गोष्ट माझी मनातली इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून मी हे पारायण करते." म्हणायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर हातात तांदूळ घ्यायचे आहेत, त्याच्यात हळदी-कुंकू टाकायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे, की "मी हे 7 दिवसाचं पारायणाचं व्रत यासाठी करते किंवा मी हे 3 दिवसाचं पारायण मी माझ्या मनात हा संकल्प आहे, यासाठी करते आहे आणि माझ्या मनातील ही इच्छा तुम्ही पूर्ण करा." आणि ते सर्व आपण तांबण्यात टाकून द्यायचं आहे आणि नंतर आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे. संकल्प घेऊन केलेली प्रत्येक गोष्ट स्वामी आपली नक्की पूर्ण करतात. आपण मनापासून करायचं आहे, स्वामी माऊली आपली नक्कीच इच्छा पूर्ण करतात. आणि तुम्ही बघा, तुम्ही पारायणाला सुरुवात केली संकल्प घेऊन, की मी यासाठी करतोय, तर नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होते. कारण स्वामी स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचा अवतार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर कसं निघायचं याचा मार्ग आपले स्वामी आपल्याला दाखवतात आणि प्रत्येकाने नक्कीच आपल्याला ज्या पद्धतीने घडेल त्या पद्धतीने स्वामींची सेवा करायची. 21 दिवसांची स्वामींची सेवा कशी करायची? तर 21 दिवस तुम्हाला पारायण शक्य आहे, पारायण करा. पारायण शक्य नसेल, तुम्ही नामजप करू शकता. रोज 11 माळ तुम्ही संकल्प करू शकता, की मी स्वामी 21 दिवस मी तुमची ही सेवा करेन. माझी ही इच्छा आहे. यासाठी मी ही सेवा करत आहे. ही तुम्ही बोलून दाखवा. स्वामी माऊली नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण करतात. 21 दिवस रोज काय करायचं आहे तर 11 माळेचा 11 माळ स्वामींच्या नामजप करायचा आहे. ज्यांना 11 माळ शक्य आहे त्यांनी 11 माळ करा, 1 माळ करा किंवा 21 माळ करा. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी आपण मनापासून स्वामींची सेवा करायची आहे. कारण जे आपण मनापासून करत असतो त्याचं फळ नक्कीच आपल्याला स्वामी देतात. त्यामुळे प्रत्येकाने काही ना काही सेवा करा आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घ्या. स्वामी समर्थ आपली नक्कीच सर्व इच्छा पूर्ण करतील.
आणि पारायण झाल्यावर शेवटच्या दिवशी किंवा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. शक्यतो पारायण करताना ते दुपारी 12:30च्या आत संपवा. कारण 12:30 नंतर दत्तगुरूंची आणि स्वामी समर्थांची भिक्षेची वेळ असते. त्यामुळे त्यावेळी शक्यतो पारायण करायचं नाही. आणि पारायण करताना अ, आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. आपलं मन शुद्ध असेल, आपला हेतू शुद्ध असेल, तर नक्कीच आपली स्वामी समर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नंतर प्रत्येक गोष्टीची वेळ ठरवून करायची आहे. पारायणाला बसलाय तुम्ही, आज मी या टाईमला पारायण सुरू केले, तर रोज बाकीचे पुढचे दिवस जेवढ्या दिवसाचं तुम्ही पारायण करता, तेवढे दिवस तीच वेळ त्याच वेळेस तुम्ही पारायणाला बसलं पाहिजे. असं नाही की आज मी सकाळी 7:00ला बसलोय, तर उद्या 8:00ला बसतो, परवा 9:00ला बसतो, असं अजिबात करायचं नाही. जे दिवस आपला ठरलाय की मी या दिवशी पारायणाला बसणार आहे, त्याच दिवशी पारायणाला त्या टायमिंगला बसायचं, हे करायचं. महिलांना प्रॉब्लेम येतो. आता जर काही महिलांना प्रश्न पडतो, की मी पारायणाला तर बसले, पण माझी मासिक पाळी आली, तर मी काय करू? तर मासिक पाळी आलेली आहे तुमची, तुम्ही पारायणाला बसला, तुम्ही 1 दिवसाचं पारायण केलं, 2 दिवसाचं पारायण केलं आणि तुमचं जर मासिक पाळी आली, तर तुम्ही स्वामी माऊलींपुढे हात जोडायचे आहेत, त्यांची माफी मागायची आहे, की माझ्याकडून असा प्रॉब्लेम आलेला आहे. स्वामी माऊली, तुम्ही माझी मला माफ करा. मी माझी सेवा, माझे 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर मी माझी सेवा करेन. तुमचे 4 दिवस मासिक धर्माचे पूर्ण झाले. 5व्या दिवशी शक्यतो करायचं नाही. 5व्या दिवशी तुम्ही पूर्ण घर स्वच्छ करायचे आहे, पूर्ण घर शुद्ध करायचे आहे. घरात गोमूत्र शिंपडा किंवा गंगाजल शिंपडा आणि पूर्ण घर पवित्र करायचं. आणि 6व्या दिवशी आपण आपलं पारायण जिथं स्टॉप झालेलं आहे तिथून सुरुवात करून परत करू शकता. दुसरी गोष्ट, पारायण करताना शक्यतो तुम्हाला जर माहीत असेल, की माझा मासिक धर्म जवळ येत आहे किंवा मला पिरियड्स येणार आहेत किंवा काही अडचणी आहेत, तर शक्यतो तुम्ही टाळायचं आहे. ते दिवस गेल्यानंतरच तुम्ही सेवा करू शकता. असं नाही की स्वामी समर्थांची आता 21 दिवसांची सेवा मला करायचीच आहे, तर तुम्ही करूच शकता. पण मासिक धर्मामध्ये शक्यतो बंद करायचं आहे. मासिक धर्मांमध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. देवाचं नाव घेऊ शकता. फक्त देवाला शिवायचं नाहीये, देवाला जायचं नाहीये. मनात तुम्ही नामस्मरण करू शकता. माळ घ्यायची नाहीये. माळ घेऊन अजिबात करायचं नाहीये. मनातल्या मनात तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. नंतर काही कारणास्तव जर तुमच्या पारायणात अडथळे आले, म्हणजे तुम्ही पारायण करताय आणि काही अडचणी आल्या, तर तुम्ही स्वामी माऊलींना माफी मागायची आहे. आपले स्वामी माऊली आपल्याला नक्कीच माफ करतात आणि आपल्या चुका पदरात घेतात. कारण सर्व जणांना माहिती आहे, स्वामी म्हणजे आपले एक आईचं रूप आहे आणि आपली आई आपल्या चुका नक्कीच माफ करत असते. त्यामुळे आपल्याकडून काही चुका घडल्या, तर स्वामी आपल्याला नक्कीच माफ करतात. शक्यतो आपण कुठलीही चूक घडू द्यायची नाहीये. आपल्या सेवेत आपण कमी पडायचं नाहीये. आपण मनापासून सेवा करायची आहे. स्वामी माऊली आपल्याला सर्व काही देतात. त्यामुळे स्वामी समर्थांची सेवा करताना मनात चांगला भाव ठेवा. शुद्ध मनाने स्वामींची सेवा करा आणि आता 28 फेब्रुवारी पासून ते 20 मार्च पर्यंत मनात काहीही संकल्प धरून तुम्ही कुठल्याही प्रकारे स्वामींची सेवा करा. स्वामी माऊलींची नक्कीच तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत स्वामींची नक्की सर्वांनी सेवा करा आणि जे शक्य असेल ते मग तुम्ही नाम जप करू शकता किंवा तारक मंत्राचं पठण करू शकता. तारक मंत्र सुद्धा खूप प्रभावी आहे. तुम्ही अनुभवा. तारक मंत्र तुम्ही जर चालू केला, 21 दिवसांचा तुम्ही संकल्प केला, की मी 21 दिवसात 21 वेळेस तारक मंत्र रोज वाचीन. तर तुम्ही 21 दिवस वाचलात ना, तुम्हाला सुरुवातीच्या 8 ते 10 दिवसातच तुमचं काम होईल आणि तुमच्यावर प्रभाव पडेल. नक्कीच तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे आणि स्वामींच्या नाम जपामध्ये पण खूप ताकद आहे. फक्त तुम्ही मनापासून करा. तारक मंत्र अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. त्यामुळे ज्यांना पारायण शक्य नाही, नामस्मरण शक्य नाही, त्यांनी तारक मंत्रही म्हणू शकता. आणि तारक मंत्र म्हणता येत नसेल तुम्हाला ऐकायला, तर ऐकू तर शकता. आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहेत, त्यामुळे आपण नक्कीच ऐकू शकतो. आणि जे कामाला जातात लोकं, पारायण करू शकत नाहीत, तर किंवा बसून नामजप करू शकत नाहीत. त्यांनी आपल्या कामाच्या वेळेत चालता, बोलता कधीही आपण स्वामींचं नामस्मरण करू शकतो. असं नाहीये की एका जागेवर बसूनच स्वामींची सेवा करायची आहे. तुम्ही तुमची कामं करताना सुद्धा स्वामींची सेवा करू शकता. आपल्या कामात सुद्धा आपला देव असतो. त्यामुळे स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत हा भाव मनात ठेवा आणि स्वामींची जशी जमेल तशी 21 दिवस सेवा करा. नक्कीच स्वामी तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या 21 दिवसात तुमच्या मनातील काही इच्छा असतील, तर तुम्ही त्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींपुढे संकल्प करा आणि संकल्प केलेली प्रत्येक इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतातच. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.